नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता जयंतीने आता अमृताच्या हातातील बाहुली बघताच आता जयंती मोठमोठ्याने हसू लागते आणि म्हणते की हे काय अमृता, बाळाला घेऊन बाहुली घेऊन बसली आहे बाळाच्या नावाने, आणि तुझं खरं बाळ कुठं आहे? तर अमृताला मोठा धक्का बसतो आणि हसतच आता जयंती म्हणते की अगं अमृता, हे काय बावल्याला घेऊन काय बसलीस? तर आता अमृताला राग येतो आणि रागाने अमृता आता जयंतीचे केस पकडते आणि म्हणते की तुला काय वाटलं, हे कोण आहे माहिती आहे का तुला? माझं बाळ आहे, बाळ. आणि केस ओढून आता ते सोडून देत अमृता म्हणते की ते माझं बाळ आहे आणि माझ्या बाळाला बावली म्हणायची तुझी हिंमत कशी झाली असे आता अमृता जयंतीला बोलते. आणि अमृता आता सावलीला म्हणते की सावली, आत्ताच्या आत्ता या बायाला या घराच्या बाहेर काढ. आणि जयंती म्हणते की अगं थांब अमृता, काय बोलतेस? बहुतेक तुला लागलं ना, म्हणून तुला काही कळतच नाही. आणि लगेच आता जयंती म्हणते की पण अमृता तुला कळते का, ही बाळ नाही आहे, बावली. ते ऐकताच आता तिलोत्तमा जयंतीवरती धावून जाते आणि म्हणते की बस झालं जयंती, काय बोलतेस तू? आणि लगेच आता जयंती म्हणते की मला काय बोलताय? अहो तुम्हाला तरी कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? आणि जयंती म्हणते की मॅडम असं काय बोलताय? अहो सरळ सरळ दिसतंय ते एक बावला आहे, बावला. आणि आता पुन्हा अमृताला राग येतो आणि अमृता म्हणते तुला कळतंय का, हे बावली नाही आहे, माझं बाळ आहे आणि आत्ताच्या आत्ता हिला घराबाहेर काढा. आणि लगेच आता जयंती म्हणते की हे बघ अमृता, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे, बरं मी जाते. आणि पुन्हा आता जयंती म्हणते की चुकून तू बावल्याला बाळ म्हणू राहिली. तर आता तिलोत्तमाला राग येतो आणि सनकन तिलोत्तमा जयंतीच्या कानाखाली मारते. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की आत्ताच्या आत्ता माझ्या घराच्या बाहेर हो, गेट आऊट. आणि लगेच आता गालाला हात लावत जयंती तेथून निघून जाऊ लागते. पण जयंती विचार करते की जरी तुम्ही मला मारलं ना, तरीसुद्धा भैरवी माईंसाठी ही लॉटरीच आहे. आणि जयंती विचार करते की आता ना खूप मज्जा येणार आहे. आणि गाल चोळत आता जयंती तेथून निघून जाते. आणि आता इकडे जयंती निघून जाताच आता सारंग आणि सावली बेडरूममध्ये येतात. आत आल्या क्षणी आता सारंग म्हणतो की या जयंतीला काही अक्कल वगैरे आहे की नाही, आणि असं कधी बोलायचं असतं का? आता सावली म्हणते की बरोबर आहे, जयंती वहिनीचं खरोखर चुकलंय. सावली म्हणते की पण जरी जयंती वहिनींची पद्धत चुकीची असली तरी ते जे म्हणत होत्या की ते चुकीचं तर नव्हतं ना. तर सारंग म्हणतो सावली अगं काय बोलतेस तू? आणि अमृता वहिनींना जर हे कळालं तर त्यांच्या डोक्यावरती आणि मनावरती काय परिणाम होईल तुला कळतंय का? सावली म्हणते की काही जरी झालं तरी कधी ना कधी अमृता वहिनीला कळणारच आहे, आणि आज जयंती वहिनीने तर बोलूनच दाखवलं. सारंग म्हणतो की तिला बोलायची काही गरज होती का, कशाला बोलली ती? आणि सावली म्हणते की खरं तर जयंती वहिनीचं चुकलंय सारंग सर, मला माहिती. सावली म्हणते की अमृता वहिनींना लवकर या धक्क्यातून आणि वास्तवातून आपण बाहेर नाही काढलं ना, तर आज जयंती वहिनी बोलल्या उद्या अख्खं जग बोलेल. सारंग म्हणतो की जगाचा अशा वेळेस कशाला विचार करायचा? अमृता वहिनीला जर कळलं आणि तिच्या मनावरती काय परिणाम होईल याचा विचार केलाय का? आता सावली म्हणते की जर आपण गप्प बसलो तर या या गोष्टीचा परिणाम आणखी वाईट होईल, तुम्हाला कळतंय का? आणि सारंग म्हणतो की आईचं सुद्धा हे म्हणणं आहे की थोडा वेळ जाऊ द्या, सगळं काही शांत होईल आणि काही काळ तर आपल्याला गप्पच बसायला हवं, असे आता सारंग इकडे सावलीला समजावतो. आता सावली म्हणते की जयंती वहिनीची पद्धत चुकीची होती, पण जयंती वहिनीचा हेतू मात्र खरा होता. तर लगेच आता सावली म्हणते की आपण अमृता वहिनीच्या कालानं घ्यायला हवं. आता इकडे अमृता ही बेडरूममध्ये येते आणि अमृता आता राजकुमारला म्हणते की या जयंतीची हिंमत कशी झाली माझ्या बाळाला बावली म्हणण्याची, आणि सावलीसुद्धा तिला काही का बोलली नाही. राजकुमार आता अमृताला समजावतो आणि म्हणतो की अमृता तू माझ्याकडे बघ. आणि लगेच राजकुमार म्हणतो की अमृता ती बावलीच आहे. तर अमृता आता राजकुमारकडे बघते आणि मोठमोठ्याने बावलीकडे बघत आता हसू लागते. आणि हसतच अमृता म्हणते की मला ना त्या जयंती वहिनीचा खूप राग आला होता, आणि ती जयंती मावशी ना बावलीसारखी आहे माझी, चकोरी अशी म्हणत होती, आत्ता मला कळलंय. अमृता म्हणते की आत्ता मला कळलं. राजकुमार अमृताचा चेहरा आपल्या दोन्ही हाताने पकडत म्हणतो की अमृता भानावर ये. तर आता अमृता म्हणते काय बोलताय तुम्ही? आणि इकडे इकडे आता पटकन जयंती आता भैरवीकडे येते आणि म्हणते की माई माई पटकन पैसे काढा, पैसे काढा. आता भैरवी म्हणते की अगं काय किती हाव तुला पैशाची? जयंती म्हणते पैशाची हाव अख्ख्या जगाला आहे आणि अख्खं जग पैशामागं पळतंय. आणि हसतच आता जयंती म्हणते की माई मी तुम्हाला आता जी बातमी सांगणार आहे, जर ती बातमी तुम्ही ऐकली तर तुम्ही स्वतःहून मला पैसे देणार आहात.
तर आता भैरवी म्हणते की काय बातमी आहे सांग जयंती. आणि आता भैरवी म्हणते की बोल की. तर जयंती म्हणते की हे बघा, अमृताचं बाळ गेलंय ना, तर अमृता पार वेडी झाली आणि एका बावलीलाच ती तिचं बाळ म्हणते. ते ऐकताच आता भैरवी म्हणते काय बोलते जयंती तू. आणि जयंती म्हणते की मी तिला समजावलं देखील, अगं ही अमृता बावली बावली. तर मला उलट तीच बोलली आणि मला काय काय तिने सुनावलं, असे आता जयंती भैरवीला बोलते. आणि त्यानंतर इकडे आता भैरवी म्हणते की बाकी दुसरे कोणी काही बोलले नाही का. जयंती म्हणते कोण बोलणार, सगळेजण वेडे झालेत. आणि त्यामुळे त्या तिलोत्तमा मॅडमला राग आला आणि तिने जास्त काही नाही बरं का, थोडं माझ्या गालाला असा हात लावला, असे आता जयंती सांगते. भैरवी म्हणते की नीट सांग तिने काय केलं त्या तिलोत्तमाने. तर जयंती म्हणते की मारली तिने कानाखाली आणि दुसरं काय. भैरवी म्हणते की ती अमृता वेडी झाली ना, ही आपल्यासाठी नामी संधी चालून आली आहे जयंती. जयंती म्हणते की सरळ सांगा ना नेमकं काय आहे. बायकोचं डोकं ठिकाणावर नाही म्हटल्यावरती नवऱ्याचं तरी डोकं कसं ठिकाणावर राहील जयंती. बायको जर वेडीपेशी झाली तर नवरा काय कमी वेडा होईल का. अगं जयंती तुला काही कळते का, असे भैरवी जयंतीला बोलते. आणि भैरवी म्हणते की याच गोष्टीचा आपण फायदा घ्यायचा. आणि लगेच आता भैरवी म्हणते की जयंती तू काळजी करू नको, आता हळूहळू त्या घरात शिरून घर पोखरायला आपण सुरुवात करायची. आणि लगेच आता जयंतीकडे बघत भैरवी म्हणते की त्यासाठी आता तुला त्या घरात शिरावं लागेल. जयंती म्हणते की मी नाही शिरणार. तर तेवढ्यात आता गाडीतून 500च्या नोटांचा बंडल पुढे करत भैरवी आता जयंतीला दाखवते आणि म्हणते की यासाठी नाही का. जयंती म्हणते यासाठी तर स्वर्गातून सुद्धा जाऊन येईल. आणि त्या बंडलमधील 4 500च्या नोटा भैरवी जयंतीला काढून देते. तर खुश होऊन तयार होत जयंती तेथून निघून जाते. आता इकडे अमृता ही हॉलमध्ये येऊन एकटीच आता त्या बावलीशी गप्पा मारत असते. अमृता म्हणते की मी तुला छान आंघोळ घालणार आहे आणि तुला नटवणार आहे, तुला मस्तपैकी तयार करणार आहे. आणि तेवढ्यात आता पाठीमागून सावली तिथे येते. तर आता अमृता बाळाशी बोलत असताना हळूच सावली अमृताजवळ येत म्हणते की वहिनी बाळ झोपत का नाही आहे. तेव्हा आता अमृता ही पुन्हा त्या बावलीकडे बघते आणि म्हणते की एकदम बापावरती गेली ती. तर आता पुन्हा सावली म्हणते की अमृता वहिनी एक बघा का, बाळ काहीच हालचाल करत नाही आहे आणि ते पापण्यासुद्धा हलवत नाही आहे बघा ना. आणि अमृता म्हणते की ती माझी मुलगी छकुली आहे, मी तिला प्रेमाने छकुली म्हणते. आणि अमृता खुश होऊन सावलीकडे बघत हसू लागते. आणि लगेच आता सावली हसतच म्हणते की हा हा बरोबर छकुली छकुली. चुटकी वाजवत आता सावली म्हणते छकुली हे बघ इकडे बघ इकडे बघ. तर सावली अमृताला म्हणते ती बघतच नाही आहे माझ्याकडे, फक्त तुमच्याकडे बघते. आणि बावली आता सावलीकडे धरत आता बघितलं का ना, अमृता म्हणते की बघते की नाही तुझ्याकडे आणि कशी हसते ती. आणि आता अमृता पुन्हा तिच्याशी म्हणजे बावलीशी बोलू लागताच सावली म्हणते बघा ना अमृता वहिनी ती हसतही नाही आणि बोलतही नाही. आता रागाने अमृता सावलीकडे बघते. आणि पुन्हा आता अमृता बावलीबरोबर बोलत आता सावलीला म्हणते बघितलं का माझी छकुली हसली. आणि त्यानंतर आता पटकन त्या बावलीला आपल्या छातीशी कवटाळत अमृता आतमध्ये निघून जाते. आणि आता अमृता तेथून निघून जाताच सावली विचार करते की अमृता वहिनीला वास्तव सत्याच्या समोर आणण्यासाठी आता आपल्याला वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करावे लागेल, कारण अमृता वहिनी आता मानायला तयारच नाही आहे. आणि त्यानंतर इकडे आता राजकुमार गॅरेजवरून गाडी चालू करून निघू लागता समोरून जयंती तिथे येते. आणि राजकुमारच्या गाडीच्या स्विच बंद करते. ते बघून राजकुमार मोठ्याने ओरडत जयंतीला म्हणतो हात काढ. तर लगेच भैरवी तिथे येते आणि म्हणते की राजकुमार अरे काल आपण भेटलो आणि बोललो सुद्धा, पण आज जयंतीने मला सगळं काही सांगितलं आणि जयंतीकडून सगळं कळलं. आणि भैरवी म्हणते की अमृताच्या बाबतीत जे घडलं ना ते खूप वाईट वाटलं मला त्याचं. राजकुमार म्हणतो की जे घडलं ना माझ्यासोबत ते माझ्या नशिबातच होतं. भैरवी म्हणते की तुझ्या नशिबात होतं की तुझ्या नशिबात कुणीतरी मांडून ठेवलं राजकुमार. भैरवी म्हणते तुला कळतंय का राजकुमार हे सगळं त्या सावलीमुळे झालंय आणि अपशकुनी आहे ती, कधीच कोणाचं चांगलं होऊ देणार नाही ती सावली. भैरवी म्हणते की माझ्या आयुष्यात आली आणि माझंही आयुष्य उद्ध्वस्त केलं, आता तुमच्या घरात आली आणि तुमचंही आयुष्य त्या सावलीने उद्ध्वस्त केलं. आणि भैरवी म्हणते की त्या अमृतावरती त्या सावलीची छाया पडली आणि बघितलं का राजकुमार काय झालं, लागली ना दृष्ट तिच्या म्हणजे तुमच्या बाळाला. राजकुमार म्हणतो की ऐक भैरवी, एक तर त्या सावलीला तू यामध्ये ओढू नकोस, तिचा यामध्ये काही दोष नाहीये. भैरवी म्हणते दोष नाही कसा, अरे काय बोलतोयस राजकुमार, कुणाला विचारून ती सावली अमृताला बाहेर घेऊन गेली होतीस. अमृताचा देवळात जाण्याचा हट्ट असल्यामुळे सावली तिला घेऊन गेल्याचे राजकुमार बोलतो. भैरवी म्हणते की काय बोलतोयस राजकुमार, ती सावली कशावरून खरं बोलत असेल, तिथे काय घडलं त्यावेळेस तुम्ही कुणी होतं का ऐकायला.
भैरवी म्हणते की अमृताची आत्ताची काही अवस्था आहे ते बघता ती काही बोलू शकेल, खरं ते मला नाही वाटत काही. भैरवी म्हणते की म्हणजे सावली जे सांगेन तेच आपण ऐकायचं आणि निमूटपणे त्याचा स्वीकार करायचा, असंच ना राजकुमार? राजकुमार बोट करत म्हणतो की भैरवी काहीही बोलू नकोस, तसं काहीही घडलेलं नाही आहे. भैरवी म्हणते की राजकुमार तुला कळते का, त्या सावलीच्या नशिबात संतती योग नाही आहे, बाळाचं सुख नाही आहे. भैरवी म्हणते की तिच्या पदरी बाळाचं सुख नाही. अशा वेळी अमृताकडे बघताना तिचा जळफळाट होत नसेल कशावरून? अरे भैरवी म्हणते की राजकुमार वेळीच सावध हो. तिलोत्तमाने सावलीला एवढं बजावूनही सावली अमृताला घेऊनच गेली ना. आणि भैरवी म्हणते की तिलोत्तमाने तिला सांगूनसुद्धा सावली तिलोत्तमाचा शब्द डावलून अमृताला घेऊन गेली. एवढी मोठी झाली का ती सावली? आणि हळूहळू राजकुमारच्या मनात आता भैरवी विष पेरू लागते. आता जयंतीसुद्धा आगीमध्ये तेल ओतत म्हणते की मी त्या सावलीची वहिनी झाली आहे. मी त्या सावलीला ना खूप अगोदरपासून ओळखते. लग्न झाल्यापासून मी त्या सावलीला ओळखते. आणि जयंती म्हणते की अत्यंत पाताळयंत्री आहे ती. आता भैरवी म्हणते की राजकुमार ती सावली काहीतरी सांगते म्हणजे तेच अंतिम सत्य आहे, यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका. आणि त्यानंतर इकडे आता तारा तिच्या गाण्याची सगळी कामे आणि सगळं काही मॅनेजमेंट करत असताना बेडरूममध्ये आता सावली ताराकडे येते. तेव्हा आता सावली म्हणते की तारा मॅडम, मी तुमच्याशी बोलायला आली होती. तारा म्हणते की तुमच्या गाण्याची रेकॉर्डिंग आहे पुढल्या आठवड्यात, त्याबद्दल? सावली म्हणते नाही नाही, अहो त्याचं काय आहे ना. लगेच आता सावली म्हणते की मी जरा वेगळ्या विषयाशी तुमच्याशी बोलायला आले होते. आणि लगेच आता तारा म्हणते की सावली, अगं या घरात तिलोत्तमा मॅडमचा शब्द हा अंतिम आणि फायनल असतो, तुला माहिती आहे ना. आपण बोलून काही उपयोग होणार आहे का? सावली म्हणते की पण त्यांचा शब्द चुकीचासुद्धा असू शकतो ना. सावली म्हणते की म्हणजे त्यांच्या या निर्णयामुळे वहिनींना आयुष्यभर हे जर भोगावं लागलं तर? आणि सावली म्हणते वहिनीची अवस्था बघून तुम्हाला वाईट वाटत नाही आहे का? आणि तारा म्हणते वाईट वाटतंय ना सावली, पण आपण काय करणार, आपण काहीच करू शकत नाही. आणि आता सावली म्हणते की आपण वहिनींना यातून बाहेर काढू. तर तारा म्हणते कसं, मला आता या भानगडीत अजिबात पडायचं नाही सावली. तारा म्हणते की जर मॉमला कळलं ना यामध्ये आपण काहीतरी केलंय म्हणून, तर सगळ्यात अगोदर मॉम मला घराबाहेर काढतील, असे आता तारा ही सावलीला समजावते. तारा म्हणते एक तर आता माझं करिअर आणि माझं आयुष्य मार्गी लागतंय, त्यामुळे मला आता कोणतीच रिस्क घ्यायची नाही आहे सावली. आणि लगेच आता सावली म्हणते की पण अमृता वहिनीचं जर हे वागणं तुमच्या करिअरमधील लोकांना कळलं तर काय होईल? आता तारासुद्धा विचारात पडते. आणि त्यामुळे तुमच्या करिअरवर याचा परिणाम नाही का होणार? तुम्हाला हे सगळं आवडेल का? आणि लगेच आता तारा म्हणते की बरोबर आहे सावली तुझं, आणि सांग काय करायचं आहे आपल्याला. तेव्हा आता इकडे तिकडे बघत सावली ताराला म्हणते की मी एक छोटासा प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी मला एक तुमची छोटीशी मदत हवी आहे, असे सावली ताराला सांगते. आणि सावली तिचा प्लान आता ताराला सांगते. त्यानंतर आता सावली तिचा प्लान आता ताराला सांगते आणि प्लानप्रमाणे आता अमृता बेडरूममध्ये नसताना सावली ही आता तिच्या बेडरूममधून दुसरी बाहुली घेऊन, वेगळ्या तोंडाची बाहुली घेऊन आता तारासोबत ही अमृताच्या बेडरूममध्ये येते. आणि पटकन आता तारा आणि सावली अमृताची ती बाहुली बदलतात आणि तेथून निघून जातात. तर सावली ती बाहुली घेऊन तिच्या बेडरूममध्ये येते. आता त्याच वेळेस सारंगने सावलीला ती बाहुली घेऊन जाताना बघितलेलं असतं आणि सारंग सावलीला त्याचा जाब विचारतो. तेव्हा आता ते सगळं सावलीने सारंगला सांगताच आता सारंग म्हणतो की बरं सावली, तू तिची बाहुली बदलली आणि अमृता वहिनीचं सत्य तिच्या डोक्यामध्ये घालायला लागली. पण जर अमृता वहिनीला सत्य कळालं आणि तिने तिच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर त्याची जबाबदारी कोण घेईल? तू घेशील का तिची जबाबदारी? तर सावलीला धक्का बसतो. आता इकडे अमृता तिच्या बेडरूममध्ये येते आणि तिची बाहुली बघता क्षणी ती बाहुली वेगळ्या तोंडाची असल्यामुळे अमृताला ते कळतं आणि ती बाहुली फेकून देत तारा तिथे असताना अमृता म्हणते की तारा, अगं माझी छकुली कुठे आहे? आता अमृता ती बाहुली फेकून देते. तर आता तिलोत्तमाला ते कळतं आणि तिलोत्तमा ताराला आणि सावलीला तिथे बोलावते आणि म्हणते की कोणी केला हा आगाऊपणा बाहुली बदलायचा? आणि आता भयानक सत्य तिलोत्तमासमोर अजून एक सावलीने आणलेलं असतं आणि अमृताला सत्य कळण्यासाठी आता सावलीने केलेला प्लान तिलोत्तमासमोर आलेला असतो. तर आता त्या प्लानने अमृतासमोर सत्य येणार का? तर तिलोत्तमासमोर आता सत्य येता क्षणी आता तिलोत्तमा ही काय करणार, तर अमृता काय करणार? प्रेक्षकांनो, हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.